बातमी आहे पावसासंदर्भात. पावसाने सर्व राज्याला झोडपून काढलंय. त्यातली त्यात साताऱ्यामध्ये मे महिन्यात सर्वात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सातारकरांची उडाली तारांबळ. रस्त्यावर पाणी साचलंय. मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने व जून महिन्यात सुद्धा असाच पाऊस सुरू राहण्याची शक्यता आणि जून महिन्यामध्ये मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. आता जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला खरीप पीक पेरणीसाठी दिलासा मिळणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून आता लवकरच महाराष्ट्रात व्यापणार अशी माहिती भारतीय हवामान तज्ज्ञ विभागाचे निवृत्त डॉक्टर अनुपम काश्यपी पुण्यात बोलताना अशी माहिती दिली. आता आपण पाहणार आहोत पटापट बातम्या. नांदेडमध्ये धो-धो पाऊस कोसळल्याने हदगाव तालुक्यातील आई व मुलगी दोघी सुद्धा पुरात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस, त्यामुळे धरणाचे पाणी वाढले. राधानगरी 74% तर तुळशी धरण 52% भरले. त्यामुळे कोल्हापूरकरांना उन्हाळ्यात सुद्धा मिळणार दिलासा. गोंदियामध्ये चांगलाच विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची व स्वतःची काळजी घ्यावी, अशी कृषी विभागाकडून आवाहन. अहिल्यानगरमध्ये पावसाचे साचलंय पाणी आणि शहराला आलंय नदीचं रूप. त्यामुळे जिल्ह्यात 2 महिलांचा मृत्यू. पुरामध्ये अडकलेल्या 8 महिलांची सुटका. त्यामध्ये पुण्यामध्ये बरसलाय चांगलाच पाऊस. त्यामुळे शहरात साचले पाणी. पुण्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर आणि शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता. बीडमध्ये पाऊस कमी झाला, त्यामुळे महानगरपालिकेने घेतलाय स्वच्छता मोहीम हाती. बिंदुसरला नदीवरील पाणी कमी झाल्याने स्वच्छता मोहीम. आता आपण पाहणार आहोत कुठे पडणार जोरदार पाऊस आणि कुठे नाही पडणार. काल महाराष्ट्राला पावसाने बॅटिंग केल्यामुळे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, साताऱ्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुणे, रायगड, बीड, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर व नाशिक वगळता बाकी महाराष्ट्राला येलो अलर्ट. कोकण, महाराष्ट्र, मराठवाडा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता.